पॉझिटिव्ह न्यूज हे आहे की आजच्या जर आपण कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट्सचा आकडा बघितला तर ते 100पेक्षा कमी आहे आणि ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी रेटमध्ये तो 3.5% आलेला आहे। काल राज्य शासनाने जे घोषणा केलेली आहे की जे जिल्ह्यामध्ये 10%पेक्षा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे ते जिल्ह्यामध्ये रिस्ट्रिक्शन्सबद्दल डिसिजन घेण्याची जबाबदारी त्यांनी स्थानिक प्रशासनावर सोडलेली आहे। तर त्याच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी चर्चा केली, काही संघटनाशी सुद्धा चर्चा केली आणि उद्यापासून काय काय रिस्ट्रिक्शन्स आपण ओपन करणार त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे। पण आपल्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनच्या जे मागचे 30-40 दिवसामध्ये जे प्रॉब्लेम्स आली होती, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आली होती ते विषय, तर त्याच्या अनुषंगाने आपला जिल्हा कसा आत्मनिर्भर बने आणि स्वतःच्या ऑक्सिजन निर्मितीमध्ये आपण काही करण्याच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक संकल्प होता। ते संकल्पनेतून एक ग्रुपनी स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ते सुरू केलेला आहे। आणखी काही लोकांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची उन्होंने हामी भरी है। उदगीर में काही लोकांनी त्याची प्लॅनिंग केलेली आहे, निलंगामध्ये सुद्धा काही काम सुरू झालेलं आहे आणि लातूरमध्ये काही डॉक्टरांनी मिळून सहभाग करून एक प्रकल्प ओपन करण्याचा ते केलेला आहे, हामी भरली आहे। तर त्याच्याबद्दल डॉक्टर विश्वास कुलकर्णी थोडक्यात आपल्याला सांगणार। त्याच्यानंतर आपले माननीय SP साहेब हे उद्यापासून जे आपले नवीन रिस्ट्रिक्शन्स जे आम्ही कमी करणार आहे, नवीन रिस्ट्रिक्शन्स नाही म्हणणार, जे आपण कसा पद्धतीने अनलॉक करणार आहे तर त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये सांगणार आणि शेवटी आपले काही प्रश्न असेल, काही डाऊट्स असेल तर त्याचे आम्ही क्लॅरिफिकेशन्स देऊ। तर सर्वात महत्त्वाचा जे विषय आहे ज्याच्यासाठी आपण आजची फेसबुक लाईव्ह घेतलेला आहे आणि बरेचसे लोक कमेंट्स पण करत आहे की साहेब लॉकडाऊनबद्दल सांगा, तर याच्याबद्दल आम्ही बरेचसे लोकांशी चर्चाही केली। आपले जे काही संघटना आहे संघटनाशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही काही डिसिजन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये काय ओपन राहणार, काय त्याची टायमिंग्स राहणार, वीकेंड लॉकडाऊनचं काय असणार, ट्रान्सपोर्टचा काय होणार, शाळांचा काय विषय, तर हे सगळे गोष्टी सांगण्यासाठी आता मी रिक्वेस्ट करणार आपले माननीय SP साहेब श्री निखिल पिंगले यांना की जे लोकांच्या जे सर्वात महत्त्वाचा जे प्रश्न आहे ज्याच्यासाठी ते सगळे आतुरताचे वेट करत आहे त्याच्याबद्दल आपण यांना माहिती द्यावी। सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आधी आपण लक्ष घालूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत अत्यावश्यक वस्तू आणि त्याच्या सेवांची दुकानं जी सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू होती ती आता सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेमध्ये सुरू राहणार आहेत। अत्यावश्यक गटात नसलेली इतर दुकाने, पण या इतर दुकानामधून शॉपिंग सेंटर असतील, मॉल असतील किंवा अशा स्वरूपाचे ज्या ठिकाणी एकत्रित मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॉन स्टँड अलोन शॉप्स म्हणतो, अशी दुकानं सुद्धा सकाळी 7 ते 2 या वेळेत चालू राहतील। परंतु हे फक्त आठवड्यातले 5 दिवस सोमवार ते शुक्रवार असणार, शनिवार रविवार मात्र हे सर्व दुकानं बंद राहणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे अशा भागात आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तूंचं देखील ई-कॉमर्सच्या माध्यमातून वितरण करता येईल। ई-कॉमर्स म्हणजे प्रोफेशनल ई-कॉमर्स असलं पाहिजे, मग ॲमेझॉन कुरिअर असेल, ब्लू डार्ट असेल, फ्लिपकार्ट असतील वगैरे वगैरे इतर गोष्टी। दुपारी 2 वाजल्यानंतर मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या, दुपारी 2 वाजल्यानंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त व्यक्तींच्या हालचालींवरती निर्बंध राहणार आहेत। कोरोनाविषयक काम करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त या कार्यालयांबाबतचे निर्बंध जे आहेत ते ऑलरेडी आधीच्या आदेशांमधून डिक्लेअर करण्यात आलेले आहेत। तर इतर जे कार्यालय होते ज्यांच्यामध्ये उपस्थिती, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही 15% करण्यात आली होती, तर या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आता 25% कर्मचारी उपस्थितीनिशी सुरू राहतील आणि यामध्ये देखील संबंधित विभाग प्रमुखास जर असं वाटत असेल की अधिक उपस्थितीची आवश्यकता आहे तर ते डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घेऊ शकतात। कृषी विषयक कामासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मुभा देण्यात आलेली आहे सोमवार ते शुक्रवार।
येणारा पावसाळा खरीप हंगामाच्या पेरणीसाठी तयारी करण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी ही मुभा देण्यात आधीपासून आलेली आहे. यामध्ये नवीन कुठलाही बदल नाही. त्याचबरोबर दुकानांना या पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार नाही. बऱ्यापैकी आधीच्या आदेशांमध्ये ज्या पद्धतीने अंमलबजावणी करत होते त्याच पद्धतीने आताही केली जाणार आहे, विशेषतः या बाबींवरती. पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगिक समारंभासाठी 25 व्यक्तींच्या मर्यादेत ते कार्यक्रम स्वगृही पार पाडायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत समारंभाचा कालावधी हा 2 तासापेक्षा जास्त असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. अंत्यविधीस 20 व्यक्तींना परवानगी असेल. पुढचा मुद्दा आहे की राज्याबाहेर कोणत्याही मंडळ, विद्यापीठ किंवा प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परवानगी असेल आणि त्याचा म्हणजे प्रवासाची परवानगी आणि त्याचा पुरावा म्हणून परीक्षेचे प्रवेशपत्र हालचालीसाठी प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येईल. उदाहरणार्थ येत्या काही दिवसांमध्ये मेडिकलचे सुद्धा एक्झाम्स होणार आहेत आधीच्या सूचनेनुसार किंवा आधीच्या नियमांनुसार, आणि ते जर पार पडले गेले तर त्यावेळी तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र हे वापरता येऊ शकतील. इतर जी काही आंतरजिल्हा प्रवास असणार आहे तर ती प्रवास आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे आधीच्या नियमांप्रमाणेच चालू राहील. त्यामुळे आपल्या सर्वांना सद्यस्थितीमध्ये तरी मी सांगू इच्छितो की पासची जी सिस्टीम आहे ती अजूनही लागू असणार आहे आणि आपण आपल्या आंतरजिल्हा प्रवासासाठी ती वापरणार आहोत. सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स येथे पार्सल सुविधा, होम डिलिव्हरीची परवानगी असेल. ज्या ठिकाणी रेस्टॉरंट्स आहेत जिथं निवासी व्यवस्था असते, लॉजिंग असतं, त्या ठिकाणचे जे रेस्टॉरंट्स आहेत त्या रेस्टॉरंट्समधली लोक तिथे राहणाऱ्या लोकांना, इन हाऊस गेस्ट यांना रूम डिलिव्हरी देऊ शकतील. वर्तमानपत्रे, छपाई, विक्री आणि वितरण हे देखील दुपारी 2 वाजेपर्यंत याला देखील परवानगी असणार असेल. मात्र सर्व शाळा, महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस सद्यस्थितीमध्ये तरी बंद राहतील. विद्यापीठाने मात्र निर्धारित केलेल्या परीक्षा या कोविड-19 सुरक्षा नियमांचे पालन करून घेता येऊ शकतील. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक जी आहे ती प्रवासी क्षमतेच्या 50% म्हणजे आधी निर्गमित केलेल्या नियमांप्रमाणे चालू राहणार आहे. त्याचबरोबर इत्यादी सर्व सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम, क्रीडा प्रकार, व्यायामशाळे, क्रीडा संकुले इत्यादी बंद राहणार आहेत. अशा पद्धतीने सद्यस्थितीमध्ये येणाऱ्या 15 दिवसांसाठी आपल्याला ब्रेक द चेनच्या नियमावलीची अंमलबजावणी करायची आहे. आपल्या सर्वांच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्हिटी दर हा 10च्या खाली गेलेला जरी असला तरी तो आपल्या केअरलेस वागण्यामुळं अचानकपणे वरती पुन्हा येऊ शकतो, पुन्हा केसेस वाढू शकतात आणि त्यामुळं तसं झाल्यास पुन्हा एकदा सर्व निर्बंध लादायला लागू शकतात. ते आपल्या कोणालाही नको आहे. कुठल्याही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवरती किंवा तिथे काम करणाऱ्या मजुरांवरती आपल्याला आता अजून ताण टाकायचं नाही आणि त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. तसं झाल्यास आपल्याला पुढच्या 15 दिवसांनंतर आपले हे नियम अजून शिथिल करण्यास मदत होऊ शकेल. सर्व नियमांचं शॉर्टमध्ये सार सांगायचं झाला तर अत्यावश्यक किंवा अत्यावश्यक व्यतिरिक्त बऱ्याच अंशी जे स्टँड अलोन शॉप्स आहेत म्हणजे एकटे दुकाने, हे दुकाने किंवा आस्थापना या दुपारी 2 पर्यंत चालू राहतील आठवड्यातले 5 दिवस. शनिवार रविवार मात्र काटेकोर कडक पद्धतीचा अंमलबजावणीचा कार्यकाळ राहील आणि या सर्व कालावधीमध्ये मात्र औषध किंवा अति अत्यावश्यक ज्या काही घटना घडतात त्यावेळेच्या सेवा देणाऱ्या गोष्टींसाठी मात्र मुभा राहील. त्याचबरोबर शेतीविषयक जी कामं आहेत त्यांच्यासाठी आधीप्रमाणेच 5 वाजेपर्यंतची शिथिलता देण्यात आलेली आहे. सर्व अत्यावश्यक नसलेले दुकाने देखील 2 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. परंतु ते मोठे मॉल्स जिथं मल्टिपल प्रकारचे प्रॉडक्ट्स ठेवले जातात किंवा ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री होते, स्टँड अलोन शॉप्स जे नसतात अशा प्रकारचे मॉल्स किंवा शॉपर्सचे मोठे म्हणजे सेंटर्स हे मात्र बंद राहतील. त्याबाबतचे जे काही आदेश असतील, नियम असतील हे राज्य शासनाच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात येतील.
सर्व 2 वाजेपर्यंत चालू. नाही, बियर बार हॉटेल्स रेस्टॉरंट्स याच्यामध्ये होम डिलिव्हरी ते पार्सल सेवा अलाउड आहे. तिथे बसून जेवण करण्याच्या ते अलाउड नाही. जसा SP साहेबांनी सांगितलं, मी परत तेच रिपीट करतो, आपल्याला खूपच सरळ भाषामध्ये सांगतो की आपले जे रिस्ट्रिक्शन्स होते त्याच्यामध्ये काय सूट मिळालेली आहे. जे सगळे शॉप्स जे आपण बंद केले होते, नॉन इसेन्शियल शॉप्स ज्याला आपण म्हणते, ते सगळे शॉप्स सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत चालू राहणार. वीकेंड लॉकडाऊन आपला कंटिन्यू राहणार आहे. हे नॉन इसेन्शियल शॉप्समध्ये तुमचे कापडचे दुकान आले, तुमचे हार्डवेअरचे दुकान आले, तुमचे ज्वेलरीचे आले, फुटवेअरचे आले, हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. पण जसं आपण हे आता एक पाऊल उचललेलं आहे की आपण हे सगळे रिस्ट्रिक्शन्स काढलेले आहे नॉन इसेन्शियल शॉपसाठी, तर सगळ्यांना हेच विनंती आणि आवाहन आहे की जर आपण हे स्टेप घेतला आणि आपण ते कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर ज्याला म्हणते ते आपण नाही पाळला, ते दुकानामध्ये खूप गर्दी झाली, दुकानदारांनी काही कंट्रोल नाही केला, तर अशा परिस्थितीमध्ये केसेसची संख्या वाढू शकते आणि आपल्याला परत नाईलाजाने लॉकडाऊनवर जे आपण पूर्वीचे रिस्ट्रिक्शन्स लावलेले आहे ते परत लावण्याची शक्यता नकारता येत नाही. सगळी लातूरकरांनी आजपर्यंत जेवढा सहभाग केलेला, सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. आपण सगळ्याच्या सहकार्यामुळे आपण आज 3.5% पॉझिटिव्हिटी रेटवर आलेला आहे. राज्यामध्ये आणखीन काही जिल्हे आहे जिथे 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि तिथे ते लॉकडाऊन कंटिन्यू आहे. मात्र आपण याच्यामध्ये फॉर्च्युनेट आहात की आपली कमी झालेली आहे, ज्याच्यामुळे शासनाने आपल्याला परवानगी दिलेली आहे की तुम्ही स्थानिक स्तरावर असे डिसिजन घेऊ शकते. पण याच्या आपल्याला काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आपण परत एकदम बिंदास होऊन जर आपण पूर्ण जे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स, मास्कचे नॉर्म्स सगळे जर आपण विसरून गेले तर आपल्याला अडचण येऊ शकते. तर सगळे जे दुकानदार आहे, कापडचे, फुटवेअरचे, नॉन इसेन्शियल शॉप्सचे, ते सर्व दुकानदारांना माझी विनंती आहे की आपण हे जे केलेलं आहे आपल्यासाठी केलेलं आहे. आता आपली जबाबदारी आहे की तुमचे शॉप्समध्ये हे सगळे बंधन लोकांनी पाळले पाहिजे, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर झाला पाहिजे, डिस्टन्सिंग राहिली पाहिजे. आणि हे सगळे झालं आणि आणखी आपली पॉझिटिव्हिटी रेट कमी आली तर डेफिनेटली आपण 15 दिवस नंतर पूर्णपणे पण आपण सगळे रिस्ट्रिक्शन्स काढू शकते. तर सगळ्यांना हेच विनंती आहे की ते आपल्याला फॉलो करावं लागेल. आणि जे वीकेंड लॉकडाऊन जसं SP साहेबांनी सांगितलं, हे परत मी याच्यासाठी रिपीट करतो कारण की महत्त्वाचे विषय आहे. वीकेंड लॉकडाऊन आपला कंटिन्यू राहणार आहे. आणि आणखी एक छोटीशी गोष्ट आहे की काही एरिया जसा गंजगोलाई आहे, काही एरियामध्ये क्राउडिंग होण्याची शक्यता असते. तर तिथे मात्र आम्ही चर्चा करून कॉर्पोरेशनशी ते गर्दी कसा कमी करू शकते याच्यासाठी आम्ही काही उपाययोजना तिथे लावणार, ज्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स होऊ शकते की तुम्हाला व्हीकल्स आतमध्ये ले जाने की परवानगी नहीं होगी, हो सकता है कुछ रिस्ट्रिक्शन्स आहे. तर कृपा करून आम्हाला सहकार्य करा. हे सगळे जे आपण करत आहे हे आपल्यासाठी जे आहे की आपली दुकान आपण चालू शकते. जे 2 महिन्यापासून दुकाने बंद आहे ते सुरू होऊ. तर याच्यासाठी जर आम्ही काही रिस्ट्रिक्शन्स लावले असे एरियामध्ये ज्याच्यामुळे क्राउडिंग कमी करण्यामध्ये आम्हाला मदत होणार, तर सगळे दुकानदारांना आणि सगळे नागरिकांना हे रिक्वेस्ट आहे की कृपा करून ते आम्हाला सहकार्य करा. विनाकारण पोलीस किंवा मनपाचे लोकांची तिथे भांडण करू नका. हे फक्त गर्दी कंट्रोल करण्यासाठी जे आहे, ज्याच्यामुळे आपली जे ट्रान्समिशन आहे व्हायरसचा ते आपण कंट्रोल करणार आणि ब्रेक द चेन जे आपण काही प्रमाणात मध्ये आपण यशस्वी झालेला आहे ते आपण कंटिन्यू करू. शाळाबद्दल आणखी वरून काही गाईडलाईन्स आलेली नाही. तर शाळा आणि कॉलेजेस आणि जसा कोचिंग सेंटर्स स्पेसिफिकली लातूरसाठी हे सगळे बंद राहणार पुढच्या आदेशपर्यंत. बँकाची वेळ बदलणार आहे का? बँकाची वेळ 2 वाजतापर्यंत आपण सांगितलेलं आहे. आता काही बँक 9 से 2 करणार, काही बँक 10 से 2 करणार. तो बँकावर डिपेंडेंट आहे. पण हे आपल्याला याद रखने की आवश्यकता है कि 2 बजे तक आपल्याला मुभा आहे. 2 बजे नंतर कृपा करून सगळ्यांनी आपापल्या घरामध्येच राहायचे, विनाकारण कुठेच गर्दी नाही करायचे.
सर बचत गट व मायक्रो फायनान्स करून घेतलेले कर्जाच्या हप्त्याला 2 महिने स्थगिती देण्याची अशी एक मागणी. बचत गट आणि मायक्रो फायनान्सचे माझ्याकडे तक्रार आलेली आहे. 1-2 तक्रारामध्ये मी स्पेसिफिकली जे आमचे लीड बँक मॅनेजर आहे त्यांच्याशी मी बोललेलं आहे आणि ते प्रकरणामध्ये काही सूट दिली आहे ते कंपनीने लोकांना. तर असे जे पण लोकांची तक्रार आहे माझी हे रिक्वेस्ट राहणार की तुम्ही स्पेसिफिकली डिटेल सोबत आम्हाला आयदर ईमेल करा laturcollector@gmail.com किंवा आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही डिटेल सोबत ते दाखल करा. आम्ही प्रयत्न करू. हे कठीण काळ आहे, डेफिनेटली कठीण काळ आहे सगळ्यांसाठी. लॉकडाऊन होता ज्याच्यामुळे ते EMI रिपेमेंट करण्यामध्ये नॅचरली प्रॉब्लेम्स येत आहे. तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू. आपण मात्र डिटेल्स आम्हाला ईमेल करा किंवा पत्राद्वारे द्या आणि आम्ही सूचना देऊ LDM मार्फत सगळे असे इन्स्टिट्यूट्सला की तुम्हाला थोडासा याच्यामध्ये रिलॅक्सेशन्स देण्याची आवश्यकता आहे. सर मागील वर्षीच्या खाजगी शाळांचे शुल्क कमी करण्यासोबत न्यायालयाने आदेश दिले होते. तर त्याबाबतचे आदेश शिक्षण विभागाने जारी केलेले आहेत का किंवा आपण करायला सांगतो? नाही, अजून असा काही आदेश जारी नाही झालेला आहे. पण मी परत एकदा माननीय CO साहेब आहे यांच्याकडे शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण अधिकारी माध्यमिक आहे. तर आम्ही परत एकदा चर्चा करतो आणि याच्यामध्ये जे शक्य असेल ते डेफिनेटली आम्ही प्रयत्न करू मदत करण्याचा. गव्हर्नमेंटनी जे रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये ते 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट जे जिल्हे आहेत तिथे त्यांनी मात्र लोकांची मूवमेंटवर रिस्ट्रिक्शन्स टाकलेलं आहे. तर मला वाटते ST बसेस जे म्हणजे की जे ग्रीन झोनमध्ये डिस्ट्रिक्ट्स आहे तिथे त्यांची सर्व्हिस सुरू होणार. पण हा राज्य लेवलचा डिसिजन आहे, हे मात्र आपल्या जिल्ह्यासाठी नाही आहे. ते वरूनच त्याची सूचना येणार. पण मला असं वाटते की जे ग्रीन झोनमध्ये डिस्ट्रिक्ट्स आहे तिथे डेफिनेटली ते चालू होणार. ते आम्ही डिसिजन एक घेतला होता. रजिस्ट्रार ऑफिसेसमध्ये बरेच ठिकाणी आम्हाला गर्दी दिसली होती आणि लॉकडाऊनच्या अनुषंगाने ते बरोबर नव्हता. पण आता मात्र ते आदेशबद्दल आम्ही पुनर्विचार करू. ठीक आहे, मला वाटते महत्त्वाचे विषय आपण कव्हर केलेले आहे. सगळ्यांना हेच परत आव्हान आहे आणि विनंती आहे की आपण जे सहकार्य आम्हाला दिलेलं आहे ज्याच्यामुळे आपण सेकंड वेव्ह ऑलमोस्ट आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपली पॉझिटिव्हिटी रेट 3.5% आलेली आहे. तर हा कंटिन्यू करण्यासाठी आपला सहकार्य पाहिजे. जोपर्यंत एक सफिशियंट नंबरमध्ये वॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत जर आपण कम्प्लिटली रिस्ट्रिक्शन्स काढले तर जे थर्ड वेव्ह सगळे म्हणत आहे ते लवकर येऊ शकते. तर आपल्याला ते थर्ड वेव्ह आना नहीं चाहिए या तो उसको डिले करना है, तो उसके लिए हमें कुछ रिस्ट्रिक्शंस रखने पड़ेंगे. आप लोगों को बेसिक प्रिकॉशंस कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो करना पड़ेगा. और जैसे वैक्सीन की सप्लाई इंप्रूव होगी हम बहुत ही एग्रेसिव तरीके से वैक्सीनेशन प्रोग्राम डिस्ट्रिक्ट में शुरू करने वाले हैं.